श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत कन्या राशीची जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा आहे. जून महिन्यामध्ये काही बाबतीमध्ये अडचणी अडथळे होते किंवा काही अंशी आरोग्याच्या तक्रारी होत्या. खूप काही कष्ट करायचे, नियोजन करायचे पण होत नाहीये. आर्थिक अडचणी येत आहेत. अशा काही समस्येतनं तुम्हाला जावं लागेल. पण या महिन्यामध्ये एक विशेष चांगले सुंदर योग घडतात. सुंदर ग्रहस्थिती पाहायला मिळणार आहे आणि त्याचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतात. आणि ती ग्रहस्थिती काय आता समजून घेऊ. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. प्रथम स्थानापासून माहिती सुरुवात करूयात. प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं. लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्नेश बुध यांचं गोचर रवी बरोबर आहे. रवी बुधाचा मिथुन राशीतला बुधादित्य योग अत्यंत श्रेष्ठ म्हणता येईल. त्याचबरोबर वक्री अवस्थेतील बुध ओव्हर थिंकिंग कमी करते. कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त विचार होतोय आणि तो विचार तुमच्या हिताचा नाही, तुमच्या आरोग्यास तो हानिकारक आहे. हा सगळा गोष्टीचा प्रवास तुमचा आता थांबणार आहे. ओव्हर थिंकिंग कमी होऊ शकतं. म्हणून अत्यंत श्रेष्ठ स्थिती प्रथमता समजून घेतली. याचबरोबर प्रथम स्थानाचे अधिपती जेव्हा रवी बरोबर गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला विशेष कार्यक्षम करत असतात. तुम्हाला कुठल्याही गोष्टीतलं ज्ञान आहे, पण ते ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही अंशी डेअरिंग होत नाहीये. अशा समस्या ज्यांना आहेत त्यांना सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये ठामपणा तुमच्याकडे येणार आहे. मी ते करू शकतो आणि मलाच ते जमणार आहे, ही भूमिका तुमच्यामध्ये प्रकर्षाने पाहायला मिळेल. याचबरोबर धनस्थान कुटुंबाच्या सुखाचं आहे, धनप्राप्तीचं आहे. वाणी, नेत्र, पैसा या सगळ्याच गोष्टी आपण इथून पाहतो. कुटुंबाचं सौख्य प्रदान करून देण्यासाठी या महिन्यातली स्थिती मध्यम असेल. शुक्र केतुयुक्त आहेत, त्यामुळे काही अंशी जुन्या गोष्टींवरनं चर्चा, मतभेद हे आलेच. परंतु यांना दुर्लक्षित करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्थिरता आणि समाधान प्राप्त करून घेण्यासाठी केतूंची एक शुभ फळे मिळवू शकतात. आणि ती म्हणजे 12व्या स्थानामध्ये केतू आहेत, शुक्र त्याच ठिकाणी आहेत. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त अध्यात्म स्वीकारू शकता, मेडिटेशन करू शकता आणि मनशांती प्राप्त करून घेऊ शकता. तृतीय स्थानाकडे जाऊया. तृतीय स्थानावरनं परिश्रम आणि पराक्रम पाहिला जातो. कीर्ती प्रसिद्धीचे योग पाहिले जातात. या ठिकाणी असणारी वृश्चिक राशी आणि मंगळांचं जे गोचर आहे ते वृषभेतनं भाग्यातनं होते. मंगळ हर्षयुक्त आले की तुम्हाला लाभ प्राप्ती, अचानक शुभ संकेत प्राप्ती घडवून देतात. मंगळ भाग्यात आहेत आणि ते सुद्धा सप्तम दृष्टीने तृतीयाला पाहतायत. त्यामुळे प्रवास योग घडतील. प्रवासातनं लाभ प्राप्ती म्हणजेच महत्त्वाच्या मीटिंग्स प्लॅन होतील. परदेशात, परराज्यामध्ये, परगावामध्ये. आणि त्या मीटिंग्समधनं सुद्धा तुम्हाला तुमच्या व्यापाराला वाढवण्याची स्थिती आहे. तसेच या महिन्यामध्ये कीर्ती प्रसिद्धीचे शुभ संकेत आहेत. संपूर्ण महिना पर्यटनासाठी जसा उत्तम आहे तसा तुमच्याकडनं स्मार्ट वर्क करून घेणार आहे. परिश्रम होतील ते स्मार्ट वर्क होतील हे मात्र निश्चित. त्याचबरोबर इंटरनेट, ग्राफिक, मोबाईल या क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे. त्याचबरोबर तुमची जर मोबाईल शॉपी असेल तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभदायक ठरणार आहे. याचबरोबर पत्रिकेतील चतुर्थ स्थान, चौथ्या घरावरून आपण वास्तू आणि वाहनाचं सुखच पाहतो का, तर नाही. चौथं घर तुमची महत्वाकांक्षा दर्शवतं. मला काय करायचंय, मी काय करू शकतो ही हिंमत दर्शवतं. मग हे चौथं स्थान किती महत्वाचं आहे लक्षात आलं असेल. या स्थानामध्ये असणारी गुरुदेवतेची रास आणि गुरूंचं गोचर कर्केतनं होतंय. गुरु कर्केतनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला उत्साहवर्धन करून देतात. चतुर्थाचं शुभ फळ देतात. तुम्हाला प्रत्येक गोष्टीतलं महत्वाकांक्षेने ते फळ प्राप्त करून घेण्याची जिद्द देतात आणि तसेच कार्यक्षम सुद्धा करत असतात. त्यामुळे संपूर्ण महिना अशा सगळ्या गोष्टी शुभ प्रमाणात प्राप्त करून घेणाऱ्या आहेत. त्याचबरोबर लाभात्न गुरूंचं हे गोचर तुमच्यासाठी सुयश आणि लाभप्राप्ती सुद्धा घडून देतील आणि मातृसुख तर तुम्हाला भरभरून प्राप्त करतील. त्यामुळे संपूर्ण महिना आईच्या सुखासाठी, वास्तू वाहनाच्या सुखासाठी श्रेष्ठ आहे. ज्यांना वास्तू खरेदी करायची आहे, तुमचा पत्रिकेमध्ये जन्मलग्न कुंडलीमध्ये वास्तुयोग सुरू झालेला आहे, पण वास्तू कोणती घ्यावी, वास्तू घेताना त्याच्या मुख्य दिशा कशा असाव्यात, या सगळ्या गोष्टीचे प्रश्न पडले असतील तर निश्चित तुम्ही आपल्या चॅनलवरती वास्तुशास्त्राचे सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही जाऊन समजून घेऊ शकता. त्याचबरोबर वास्तू खरेदीसाठीचे शुभ संकेत तुम्हाला या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्राप्त होऊ शकतात. पंचमस्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना प्रणय सौख्यासाठी उत्तम आहे. या ठिकाणी असणारी मकर रास
शनींची रास आहे, पण शनी सप्तमातनं गोचर करतायत. शुभ स्थानातनं शनींचं गोचर तुम्हाला प्रणय सुख देईल. तुम्ही एकमेकांना समजून घेऊ लागाल, स्नेहभाळ वाढेल आणि त्याचबरोबर तुम्ही एकमेकांच्या करिअरसाठी सुद्धा विशेष प्रयत्नशील राहाल. अशा पद्धतीने प्रणय सौख्य, जोडदाराचं सौख्य प्राप्त करून देणारी स्थिती आहे. याचबरोबर ज्यांचं इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण आहे, लॉ विभागामध्ये तुम्ही शिक्षण घेताय, तुमच्यासाठी सुद्धा या महिन्यातील शनींची स्थिती अत्यंत श्रेष्ठ म्हणता येईल. तसेच संपूर्ण महिना ज्यांचा या महिन्यामध्ये ॲडमिशन करून घ्यायचं आहे, 10वी-12वीच्या परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत, पुढे काय करावं असा विचार आहे, अशांनी जन्मलग्न कुंडली तपासून पाहावी. पुढे तुम्हाला कोणत्या करिअरमध्ये विशेष आवड निर्माण होऊन त्यामध्ये उत्तुंग असं यश मिळणार आहे याबद्दल जाणून घ्यायचं असेल, त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेले, त्यावरती तुम्ही संपर्क जरूर करू शकता. याचबरोबर षष्ठ स्थान तुमचं आरोग्य दर्शवतं. षष्ठ स्थानामध्ये असणारी कुंभ रास, या ठिकाणी राहूंची उपस्थिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या पावलांमध्ये थकवा जाणवतोय, पोटांना गोळे येणं, विशेष पायांमध्ये त्रास जाणवणं आणि त्यामुळे असह्यता जाणवून तुम्हाला विशेष काम होत नाहीये अशा तक्रारी येणं, असं सगळं घडतंय. कारण षष्ठात जेव्हा राहू येतात त्यावेळेस तुम्हाला मेडिकलसाठी थोडासा खर्च वाढवतात, तब्येतीची अधिक चिंता काळजी देतात आणि त्यामुळे तुमचं विशेष काम होत नाही. जेवढं तुम्ही कार्यक्षम आहात, जेवढं तुम्ही काम करू शकता त्यापेक्षा मी खूप कमी करतोय असा थोडासा तुम्हाला मनामध्ये नाराजीचा स्वर पण देतात. मग हे सगळं होतंय, तर यातनं बाहेर पडण्यासाठी निश्चित आपण व्हिडिओच्या शेवटी काही उपासना समजून घेणार आहोत, त्या करायच्या आहेत, जेणेकरून तुमचं आरोग्यवर्धन होईल आणि तुम्हाला यशाकडे जाता येईल. षष्ठात राहू आहेत, जो वर्ग रिअल इस्टेट, खाणी या व्यवसायामध्ये आहे किंवा इन्व्हेस्टमेंट करू पाहतोय, त्यांच्यासाठी सांगू इच्छिते, षष्ठातील राहूंचं चांगलं फळ मिळू शकतं. परंतु कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित झाली आहे का, योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी गुंतवणूक करतोय का, या बारीक गोष्टी तुम्हाला निश्चित करायच्या आहेत. काही अंशी अगदी अल्प प्रमाणामध्ये फसवणुकीचे योग सुद्धा राहू षष्ठात आल्यानंतर देत असतात, म्हणून विशेष काळजी असा सल्ला तुम्हाला देण्यात येतोय. सप्तम स्थान तुमच्या जोडीदाराच्या सुखाचं, तुमची पत्नी किंवा पती यांचं सुख तुम्हाला प्राप्त होत आहे आणि ते अधिकाधिक मिळावं, स्नेहभाव वाढावा, एकमेकांच्या बद्दलच्या आदरयुक्त भावना जागृत व्हाव्यात, या सगळ्यांच्या विचारांसाठी आपण सप्तम स्थान पहिलं पाहतो. 7व्या घरामध्ये असणारी मीन रास आणि गुरूंचं गोचर उच्चस्थ आहे, या ठिकाणी शनी आहेत, त्यामुळे काही जुने विचार सातत्याने समोर येतात, विचार मंथन होते आणि त्यामुळे मतभेद होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी टाळता येऊ शकतात कारण गुरूंच्या कृपेने. या ठिकाणी असणारी गुरूंची रास, गुरूंचं कर्क राशीतलं गोचर विशेष महत्त्वाचं ठरेल तुमच्या नात्यामध्ये स्नेहभाव वृद्धिंगत करून देण्यासाठी. त्यामुळे हा महिना काळजी चिंता नसावी, एकमेकांना समजून घेऊन तुम्ही जीवनाचा पुढील प्रवास करणार आहात याबद्दल खात्री बाळगा. त्याचबरोबर पत्रिकेतील भाग्यस्थान भाग्य आणि शुभ संकेत दर्शवतं. शुभ संकेताच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये व्यापारामध्ये शुभ संकेत आहेत. त्याचबरोबर प्रवासामध्ये आनंद घेता येणार आहे, पर्यटनाची संधी प्राप्त होणार आहे, व्यापारानिमित्त प्रवास होईल आणि त्या प्रवासामध्ये अर्थार्जन प्राप्त होईल, असे सुद्धा चांगले संकेत निर्माण करून देणारी स्थिती आहे. याचबरोबर ज्यांना नवीन नोकरी हवी आहे आणि नोकरीसाठीचे प्रयत्न चालू आहेत त्यांच्यासाठी हा महिना उत्तम असेल. याबरोबरच पत्रिकेतील दशमाकडे जाऊयात. 10वं घर काय दर्शवतं, तुमची कर्मनिष्ठता. या ठिकाणी बुध आणि रवीचा बुधादित्य योग पहा. दशमात जेव्हा रवी आणि बुध एकत्र येतात त्यावेळेस चमत्कारिक स्थिती निर्माण होते. ती कशी, तर रवी ग्रह तुम्हाला ऊर्जा देत असतात, कामातील एक कार्यक्षमता देत असतात. बुध तुम्हाला बुद्धी देतात आणि बुद्धिचातुर्याच्या जोरावरती तुम्ही तुमच्या व्यापारामध्ये सुस्थिरता किंवा उत्तम असं यश मिळवू शकता. म्हणून संपूर्ण महिना तुम्हाला या बुधादित्य योगाचे शुभ फळे मिळणार आहेत. ज्यांचा व्यापार कागद, कापड, स्टेशनरी, गोड पदार्थ, द्रव पदार्थ, खाद्यपदार्थ या संदर्भातील आहेत, शालेय शिक्षण उपयोगी वस्तू या संदर्भातील आहेत, क्लासेस आहेत, तर अशा सगळ्यांसाठी उत्तम असे चांगले फळ मिळणार आहे. तुमच्या कामाचा दर्जा, गुणवत्ता ह्या प्रकर्षाने समोरच्यांपर्यंत पोहोचवणं आणि इतर जणांपर्यंत ते पोहोचवून तुमच्या कामाची एक योग्य ती तुम्हाला फळ प्राप्ती घडून घेणं, हे सुद्धा चांगले संकेत मिळू शकतात. लाभाची स्थिती उत्तम आहे, लाभात गुरूंचं गोचर आहे. गुरु तुम्हाला लाभ, कीर्ती, यश, सन्मान ह्या सगळ्या गोष्टी देणार आहेत. शेतकरी वर्गाला तर हा महिना उत्तम असा असणार आहे.
12वं घर 12वं घर प्रवासाचं आहे, परदेशात जाण्यासाठी पाहिलं जातं. ज्यांना शिक्षणासाठी प्रवास करायचा आहे, परदेशात जायचं आहे, परराज्यात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे, अशा कन्या राशीच्या जातकांना विशेष सांगेल, तुम्हाला या महिन्यात थोडेसे प्रयत्न अधिक करावे लागतील. या ठिकाणी असणारी शुक्र आणि केतूंची उपस्थिती सिंह रास या ठिकाणी येते. शुक्र केतू एकत्र आले की तुम्हाला अधिक परिश्रमाने योग्य ते फळ देत असतात. शुक्र केतू एकत्र आले की तुम्हाला तुमच्या कामामध्ये थोडीशी धावपळ करायला लावतात आणि हे सगळं फळ मिळू शकतं. म्हणून ज्यांना प्रवास करायचा आहे, परदेशात शिक्षणासाठी जायचं आहे, त्यांच्यासाठी हा सल्ला असेल की तुम्हाला तुमचं काम, तुमच्या कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित आहे का, या सगळ्या गोष्टी बारकावे समजून घेऊन मगच तुम्ही त्या कामासाठी पुढे सुरुवात करायची आहे किंवा पुढे नियोजन करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची आहे ती उपासना. आणि का? षष्ठात राहू आहेत, आरोग्य खराब करतात, आरोग्याच्या तक्रारी देतात, मेडिकली खर्च वाढवतात. मग काय कराल? मारुती स्तोत्र पठण करा. शनीच्या राशीतनं राहूंचं गोचर विशेष असतं, चांगलं असतं, कारण ते त्यांच्या मूलत्रिकोण राशीमधनं, शनींच्या मूलत्रिकोण राशी ही कुंभ आहे आणि त्या राशीतनं राहूंचं शततारका नक्षत्रातलं गोचर विशेष लाभदायक ठरेल तुमच्यासाठी. याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला उत्साहवर्धन व्हावा, विवाहाचं कार्य निश्चित व्हावं, यासाठी दत्त महाराजांची सेवा उपासना करायची आहे. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आपल्या चॅनलच्या सोबत राहा. यावरती विशेष राशीफळांचे व्हिडिओ जसे आहेत तुम्ही ते नेहमी बघता आणि त्यांना भरभरून प्रतिसाद देत असता, लाईक आणि शेअर करत असता. त्याच पद्धतीने आपल्याच या चॅनलवरती वास्तुशास्त्राचे सुद्धा सुंदर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये विशेष माहिती आहे. तुमच्या घराची रचना, प्रवेशद्वार, बाथरूम, टॉयलेट कुठे असावं, समाधानकारक झोप कुठे लागू शकते, ती दिशा कोणती, तिजोरी कुठे ठेवायची, अशा विशेष माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. नक्की जाऊन ते तुम्ही समजून घ्या. त्या पद्धतीने तुमच्या घरातील रचना चेंज करून किंवा बदल करून तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान प्राप्त करून घ्या. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.